राम राम. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वाघांनो, स्वागत आहे आपलं मराठी मित्र या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण व्याकरणाचा अत्यंत महत्वाचा भाग क्रियापद याचा विचार करत होतो. क्रियापद कशाला म्हणतात हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. क्रियापद म्हणजे काय, त्याला ओळखायचं कसं, क्रियापदाची जे दोनची जादू होती, क्रियापदांमध्ये जी दोनची जादू होती, अगदी सोप्या जादूमध्ये क्रियापदांचे 4 प्रकार कसे ओळखायचे आपण बघितलं होतं. क्रियापदाचे मुख्य 2च प्रकार पडतात, पण 2-2च्या जादूनं येणारे क्रियापद कोणते हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितले. जर ते बघितले नसतील तर एकदा ते बघून घ्या, मग या व्हिडिओकडे या, म्हणजे सगळं 100% समजेल. आज राहिलेल्या प्रकारांचा आपण विचार करणार आहोत. राहिलेले प्रकार कोणते आणि ते कसे लक्षात ठेवायचे हीच महत्वाची गोष्ट आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. 100% तुमचं क्रियापद क्लिअर होऊन जाईल. आपण यापूर्वी जे बघितलं होतं, 2 कर्म असणारे, 2 कर्ते असणारे, 2 वाक्य असणारे, या इथपर्यंत आपण आलो होतो. त्यानंतर आता पुढचा प्रकार शक्य क्रियापद. शक्य क्रियापद कशाला म्हणतात? शेवटचा प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होता, प्रायोजक क्रियापद. प्रायोजक क्रियापदामध्ये काय असतं? सचिन झाडावरील पक्षी उडवतो. उडवणारा कोण? सचिन. पण उडणारे कोण? पक्षी. हे मागचं जरासं आठवून घेऊया. आता त्याच्यामध्ये क्रियापदाच्या शेवटी वते, विते, वितात यासारखं जे रूप येतं तेच रूप याच्यात पण येतं. शक्य क्रियापद म्हणजे कशाला म्हणतात? तर क्रियापदाने दाखवलेली कृती करण्याची शक्यता, सामर्थ्य कर्त्याच्या अंगी आहे का नाही हे ज्याच्यावरनं सूचित होतं त्याला शक्य क्रियापद किंवा सामर्थ्यदर्शक क्रियापद असं म्हणतात. शक्य क्रियापद किंवा सामर्थ्यदर्शक क्रियापदाने दाखवलेली कृती करण्याची शक्ती, सामर्थ्य कर्त्यात आहे की नाही हे ज्याच्यावरनं सूचित होतं त्याला शक्य क्रियापद किंवा सामर्थ्यदर्शक क्रियापद असं म्हणत असतात. आता याच्या शेवटी काय तर आपण एखाद दोन वाक्यांचा विचार करू आणि मग ठरवूया. रुग्णाला उपचारानंतर थोडे बसविते. रुग्णाला उपचारानंतर थोडे बसविते. इथं पण जे काही बसवते झालं क्रियापद. सॉरी, बसवते झालं क्रियापद. आता बसवते हे जे काही क्रियापद आहे याच्यामध्ये विते हे असं प्रत्यय लागलेलं आहे. मग इथे पण क्रियापदांना प्रायोजक क्रियापदांसारखंच वते, विते, वितात यासारखे प्रत्यय लागत असतात आणि तिथं पण लागत असतात. पण तिथं आणि इथं प्रायोजक क्रियापदात आणि शक्य क्रियापदात फरक काय? तर प्रायोजक क्रियापदामध्ये क्रिया करणारा एक, करून घेणारा दुसरा असं असतं. तर इथं कर्त्याच्या अंगी ती क्रिया करण्याची शक्ती किंवा ताकद, सामर्थ्य आहे का नाही हे जर सांगितलेलं असेल, सुचत असेल, कळत असेल तर त्याला शक्य क्रियापद असं म्हणत असतात. उदाहरणार्थ, रुग्णाला थोडे बसविते. आता रुग्णामध्ये बसायची ताकद आहे का? रुग्ण बसू शकतो का हे कळतं, शक्यता कळते, शक्ती कळते, सामर्थ्य कळतं. म्हणून या क्रियापदाला शक्य किंवा सामर्थ्यदर्शक क्रियापद असं म्हणतात. दुसरं उदाहरण, आईला काम करवते. आईला काम करवते. मित्रांनो, एकदा शक्य क्रियापद कळलं तर तुम्हाला भावे प्रयोग समजेल. भावे प्रयोगामध्ये शक्य क्रियापद सकर्मक असेल तर वेगळं आणि अकर्मक असेल तर वेगळं, असे वेगवेगळे प्रकार पडतात. पण त्यासाठी एकदा शक्य क्रियापद कायमच लक्ष द्यायचे. आईला काम करवते, परत व ते खाली अंडरलाईन द्यायची, शॉर्ट नोट्स काढायचे, उदाहरणं काढायचे आणि उदाहरणांमध्ये पेनात शाई जास्त म्हणून रेषा मारत नाही, पण जे महत्वाचं आहे ते कळावं यासाठी त्या शब्दांच्या खाली रेषा मारतो. व ते जे आहे हे एकतर प्रायोजक असू शकतं किंवा शक्य असू शकतं. पण प्रायोजक आणि शक्य मध्ये काय फरक आहे परत एकदा सांगतो. जर कर्ता क्रिया स्वतः करत असेल तर ते शक्य क्रियापद, आणि कर्ता ती क्रिया दुसऱ्याकडनं करून घेत असेल तर ते प्रायोजक क्रियापद. मग शक्य क्रियापदांमध्ये काय असतं? क्रियापदाने दाखवलेली कृती करणारा जो काही कर्ता आहे त्याच्यामध्ये ती कृती करण्याची शक्ती, सामर्थ्य आहे का हे कळतं. अशा क्रियापदांना शक्य क्रियापद असं म्हणतात. आईला काम करण्याची शक्ती आहे, शक्यता आहे, सामर्थ्य आहे हे सूचित होत असेल तर त्याला शक्य क्रियापद असं म्हणत असतात. बाबांना डोंगर चढवितो. बाबांना डोंगर चढवितो. डोंगर चढण्याची शक्ती, सामर्थ्य, ताकद किंवा शक्यता बाबांमध्ये आहे की नाही हे जर आपल्याला कळत असेल तर त्याला शक्य क्रियापद असं म्हणतात. इथं काय आलं? वितो आलं. विते, वते, वितो, वितात यासारखं क्रियापदांच्या शेवटी रूप येतं. कर्त्याच्या अंगी शक्यता आहे का नाही हे सूचित होतं. आता त्याच्यात प्रत्येक वेळेस हेच येतं का? तर काही वेळेस निगेटिव्ह पण येतं. हे सगळे सामर्थ्यदर्शक होते. काही असामर्थ्यता दाखवणारे असतात, जसं की शिला काकूंना साधा जिनाही चढवत
नाही. शिला काकूंना साधा जिनाही चढवत नाही. शिला काकूंमध्ये जिना चढण्याची जी काही कृती सांगितलेली ती करण्याची शक्यता आहे का नाही हे जर सूचित होत असेल तर त्याला शक्य क्रियापद असं म्हणत असतात. समजलं हे? समजलं असेल तर लिहून घ्या. शक्य किंवा सामर्थ्यदर्शक क्रियापद कर्त्याच्या अंगी कृती करण्याची शक्यता सामर्थ्य आहे किंवा नाही हे जर कळत असेल तर त्याला शक्य क्रियापद असं म्हणतात. उदाहरणं लिहून घ्या मित्रांनो. पुढच्या प्रकाराचा विचार करू. पुढचा प्रकार पण अगदी सोपा. एकदा आता पुढच्या प्रकाराचं उदाहरण बघू, मग त्याच्यावरनं पुढच्या प्रकाराचा विचार करू. दुसरा प्रकार आहे अकर्तृक किंवा भावकर्तृक. अकर्तृक किंवा भावकर्तृक क्रियापद. अकर्तृक किंवा भावकर्तृक क्रियापद कशाला म्हणतात मित्रांनो? तर एकदा एक उदाहरण बघू आणि मग त्यातनं ठरवू. नाशिकला जाताना चांदवड जवळ उजाडले. नाशिकला जाताना चांदवड जवळ उजाडले. आता हे वाक्य, या वाक्याचं क्रियापद काय? उजाडले. आणि याच्यावरनं करता कसा शोधायचा हे अगोदरच्या व्हिडिओत पाहिले, पण आपण परत एकदा सांगू. कसा शोधायचा? उजाडणारे नाशिक की चांदवड हे सांगता येत नाही. ज्या वाक्यातील कर्ता निश्चित सांगता येत नाही, ज्या वाक्याचा कर्ता नक्की ठामपणे निश्चित सांगता येत नाही त्यांना अकर्तृक किंवा भावकर्तृक असं म्हणतात. अशा वाक्यांमध्ये क्रियेचा भाव यालाच आपल्याला कर्ता मानावा लागतो. ज्या वाक्याचा कर्ता सांगताच येत नाही असे जे काही क्रियापद आहेत त्यांना अकर्तृक किंवा भावकर्तृक क्रियापद असं म्हणत असतात. दुसरं उदाहरण बघू मित्रांनो. गुरे घरी येण्यापूर्वीच सांजावले. गुरे घरी येण्यापूर्वीच सांजावले. सांजवणारे कोण? गुरं की घर? तर दोघं पण नाही. सांजवणारा कोण आहे हा वाक्यात नसतोच किंवा तो नक्की सांगता पण येत नाही. गुरे घरी येण्यापूर्वीच सांजवले. मग असे जे काही क्रियापद आहेत, सांजवले, उजाडले, मावळले, गडगडते, आज सकाळपासून सारखे गडगडते. गडगडणारे नक्की सांगता येत नाही. आज सकाळपासून सारखे गडगडते यासारखं. आता गडगडणारं कोण आहे हे वाक्यात दिलेलं नाही. असं जिथं असतं मित्रांनो त्याला भावकर्तृक किंवा अकर्तृक म्हणतात. आणखी 3 उदाहरणं सांगतो, तोंडी तोंडी लिहून घ्या. तिच्या घरात तिच्या घशात सारखे खवखवते. तिच्या घशात सारखे खवखवते. खवखवणारं कोण? तर माहित नाही. जिथं करता सांगताच येत नाही त्याला म्हणतात अकर्तृक किंवा भावकर्तृक. दुसरं उदाहरण बघू. महेशला सकाळपासून मळमळते. मळमळणारं कोण? तर महेश नाही. महेशवर मळमळण्याची प्रक्रिया होती, पण मळमळणारं जीवाणू आहे, विषाणू आहे, काय आहे सांगता येत नाही. जिथं करता सांगता येत नाही, जिथं करता सांगता येत नाही त्याला अकर्तृक किंवा भावकर्तृक असं म्हणत असतात. खवखवते, मळमळले, सांजवले, उजाडले यासारखं जे असतं ते अकर्तृकचं उदाहरण असतं. शक्य आणि सामर्थ्यदर्शक काय असतं? तर कर्त्याच्या अंगी क्रिया करण्याची शक्ती सामर्थ्य आहे का नाही हे जर सांगितलेलं असेल तर त्याला शक्य क्रियापद म्हणतात. मित्रांनो, आता राहिले क्रियापदाचे 2 प्रकार. हे जर 2 प्रकार समजले असतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते 2 प्रकार आपण 100% समजून घेऊ. जर व्हिडिओ आवडला असेल तर न लाजता कचकटून लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत शेअर करा, कमेंट करा. तुमची कमेंटवर आम्हाला कळते की तुम्हाला समजतंय की समजत नाहीये. त्यामुळं तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट बघतोय. तुमची कमेंट सुधारणा करायला सांगते. काल एका मित्रांनी सांगितलं सर उदाहरणं जास्त घ्या, पण होतं काय, आपण मोबाईलवर शूट करतो आणि असं शूट करताना मोबाईल बऱ्याचदा तापून जातो. त्यामुळे 3-4 उदाहरणांच्या वरती उदाहरणं घेणं शक्य नसतं. तरी पण जर तुम्हाला लागलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, त्याच्यावर मला कॉल करा. आपण डिटेलिंग मध्ये चर्चा करूया. तोपर्यंत थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.